सादर प्रणाम मित्रांनो, मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर. हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे. हृदय चक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड 47मध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 6 जुलै 2025ला आषाढी पौर्णिमा आहे. आषाढी पौर्णिमेला बरेच लोक अध्यात्माकडे नेतात, परंतु अंधार आणि उजेड हे सुखदुःखाचं प्रतीक आहे. आणि पौर्णिमेचा उजेड माणसाच्या जीवनात प्रेम प्रदान करतो आणि प्रेमावर अनेक घडामोडी घडत असतात. आषाढ श्रावण हा म्हटला तर भरभरीचा काळ असते, बीजांकुरांचा काळ असतो, गर्भांकुरांचा काळ असतो आणि याच्यामध्ये निर्मितीची प्रक्रिया होत असते आणि नवीन म्हणजे कल्पना योजना मिळत असतात. त्या पौर्णिमेला आपण निर्मितीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मला एक गझल आठवते. गझलेचं शीर्षक आहे आषाढ पौर्णिमेला. ऐका. आषाढ श्रावणाचे बरसून प्रेम घेऊ, आषाढ श्रावणाचे बरसून प्रेम घेऊ, माझ्या तुझ्या उन्हाचे भिजवून प्रेम घेऊ. आषाढ श्रावणाचे बरसून प्रेम घेऊ, मातीत पेरलेल्या सूर्यांकुरास सांगा, मातीत पेरलेल्या सूर्यांकुरास सांगा, हिरवी मशाल जळण्या उजळून प्रेम घेऊ. आषाढ श्रावणाचे बरसून प्रेम घेऊ, ऋतुराज मस्त झाला मधुमास श्वास घेता, ऋतुराज मस्त झाला मधुमास श्वास घेता, मधुचंद्र शोधण्याला घडवून प्रेम घेऊ. आषाढ श्रावणाचे बरसून प्रेम घेऊ, माझ्या तुझ्या उन्हाचे भिजवून प्रेम घेऊ. विज्ञान ज्ञान मिळते आषाढ पौर्णिमेला, विज्ञान ज्ञान मिळते आषाढ पौर्णिमेला, गगनात चांद राती उसवून प्रेम घेऊ. आषाढ श्रावणाचे बरसून प्रेम घेऊ, डोळ्यात विश्व बघते ऊर्जाच संविधानी, डोळ्यात विश्व बघते ऊर्जाच संविधानी, विसरून धर्म जाती निभवून प्रेम घेऊ. आषाढ श्रावणाचे बरसून प्रेम घेऊ, माझ्या तुझ्या उन्हाचे भिजवून प्रेम घेऊ. आषाढ श्रावणाचे बरसून प्रेम घेऊ. मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का? नाही बघितलं ना? तर मग अवश्य त्याला सबस्क्राईब करा, हीच आपल्याला नम्र विनंती करतो. मित्रांनो, कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी, महत्त्वाचा विचार, महत्त्वाच्या कल्पना, महत्त्वाचा मशवरा, महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा. आम्ही आपल्या योजनांचं पालन करू. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. प्रणाम.